नमस्कार, मी आरती मोरे. SW मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची काल बैठक झाली. 4 तास झालेली ही बैठक रात्री उशिरा संपली. या बैठकीला शरद पवार यांच्यासह अजित पवार, दिलीप वळसे पाटील, गणेश नाईक, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड त्याचबरोबर छगन भुजबळ यांच्यासारखे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत एकूणच राजकीय पक्षांचा आढावा घेण्यात आला. राफेल प्रकरणी बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी राफेल कराराची कागदपत्रे चोरीला गेल्याची माहिती महाधिवक्ते के वेणुगोपाल यांनी सुप्रीम कोर्टाला दिली होती. परंतु राफेल कराराची कागदपत्रे चोरी झालीच नाहीत, तर त्याची फोटोकॉपी काढण्यात आली असल्याचं भाष्य करून वेणुगोपाल यांनी आता यू टर्न घेतलाय. वेणुगोपाल म्हणाले की माझ्या बोलण्याचा माध्यमांनी चुकीचा अर्थ काढलाय. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदींचा अलिबागमधील आलिशान बंगला उद्ध्वस्त केला असतानाच परदेशात मात्र त्यांचा मुक्त संचार असल्याचं समोर आलंय. भारतातून पोबारा करून गेलेले नीरव मोदी बिनबोभाटपणे वावरत असल्याचं समोर आलं असून द टेलिग्राफ या लंडनमधील वृत्तपत्रानं याबाबतचा दावा केलाय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपलं सरकार देशाबाहेरील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असणाऱ्या कोणत्याही दहशतवादी संघटनेला पाकिस्तानच्या धर्तीचा वापर करू देणार नाही असं स्पष्ट केलंय. मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबत केलेल्या सर्वेक्षणानंतर मराठा समाजात सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात मागास आहेत असा गुणात्मक निष्कर्ष राज्य मागास प्रवर्ग आयोगाने शास्त्रीयदृष्ट्या नोंदवला. खरंच मराठा समाज मागास आहे का या प्रश्नावरील सर्वे दरम्यान कुणबी समाजातील 89%, ओबीसी समाजातील 90% तर इतर मागासवर्गातील 89% लोकांनी होय असं उत्तर दिलंय. सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा SW मराठी. आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, आमच्या फेसबुकला लाईक करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.